चला मग या ठिकाणी कसोट्या समजून घेऊया। दोनची कसोटी ज्या संख्येच्या एकस्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो। त्यानंतर 3ची कसोटी सर्व अंकाची बेरीज अपॉन 3। 3ची आणि 9ची कसोटी एकच आहे। काय सांगा 3ची कसोटी सर्व अंकाची बेरीज अपॉन 3। 4ची कसोटी शेवटचे 2 0, 0 4 किंवा 0 8 असेल आणि शेवटच्या 2 अंकाला म्हणजे शेवटचे जे 2 अंक असतात त्याला कितीने भाग जातो 4 ने भाग जातो। म्हणून त्या ठिकाणी त्या संख्येला 4 ने निश्चित भाग जातो। म्हणजे शेवटी 2 0 पाहिजे, 0 4 पाहिजे, 0 8 आणि शेवटच्या 2 अंकाला म्हणजे 4चा पाडा असतो त्याला 4 ने भाग जायला पाहिजेत। म्हणजे 4च्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या असाव्यात। 5ची कसोटी एकस्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निश्चित भाग जातो। 6ची कसोटी 2 व 3 ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने निश्चित भाग जातो। त्याच्यानंतर 8ची कसोटी शेवटी 3 0 असेल किंवा या ठिकाणी डबल 0 8 असेल आणि शेवटच्या 3 अंकाला कितीने भाग जातो 8 ने भाग जातो। म्हणजे शेवटी 3 0 डबल 0 8 आणि शेवटच्या 3 अंकाला 8 ने भाग जात असेल त्या संख्येला 8 ने निश्चित भाग जातो। 9ची कसोटी सर्व अंकाची बेरीज अपॉन 9। सांगा 9ची कसोटी सर्व अंकाची बेरीज अपॉन 9। 3ची आणि 9ची कसोटी सारखीच आहे। 12ची कसोटी 3 व 4 ज्या संख्येला 3 आणि 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने निश्चित भाग जातो। 15ची कसोटी 3 व 5 ज्या संख्येला 3 आणि 5 ने भाग जातो त्या संख्येला 15 ने निश्चित भाग जातो। इथं लक्षात ठेवा 3 × 12 3 × 5 15 अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं। 8ची कसोटी 2 व 9 ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 8 ने निश्चित भाग जातो। आता इथं 2ची कसोटी म्हणजे काय 0 2 4 6 8 एकस्थानी असेल आणि 9 म्हणजे काय सर्व अंक म्हणजे संख्यामधील सर्व अंकाची बेरीज 9 असेल तर त्या संख्येला 9 ने भाग जातो। 2 व 9 2 व 9 ने ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला 8 ने निश्चित भाग जातो। त्यानंतर 36ची कसोटी 4 व 9 ज्या संख्येला 4 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 36 ने निश्चित भाग जातो। 72ची कसोटी सांगा 8 9 72 म्हणजे 8 व 9 ज्या संख्येला 8 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 72 ने निश्चित भाग जातो। विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला समजलं असेल।